हाय यूट्यूब फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ना सुक्या बटाट्याची भाजी दाखवते, थोडीशी तिखट अशी. मग ते बघा तुम्ही मी कशी करते, तुम्हाला मी रेसिपी दाखवते कशी करायची. इथे मी कढई घेतली आहे. कढई घेतली आहे. हे बघा, हे 3-4 बटाटे असे धुवून घ्यायचे, बारीक बारीक कापून धुवून आणि पाण्यात ठेवायचं, म्हणजे ते काळे पडत नाहीत. आणि लागणारे साहित्य हे बघा, लसूण चेचलेले, कढीपत्ता आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे. आणि आपल्याला पाहिजे असा मसाल्याचा डब्बा घेतला आहे मी. तो मसाला मी तुम्हाला नंतर दाखवते करून. कढई आता आपली टाकली आहे, त्याच्यात आपण तेल टाकूया. तुम्हाला लागेल तेवढंच घ्या. त्याच्यात टाकूया आपण थोडीशी राई, राई गरम झाली की मग आपण त्याच्यात टाकूया लसूण. ते आपण टाकूया लसूण. तुम्ही लोक बोलत असाल ही सगळ्या भाजीमध्ये लसूण वापरते, कारण का जयच्या पप्पांना लसूण खूप आवडतात, म्हणून माझ्या प्रत्येक भाजीमध्ये मी लसूण टाकते. हे कढीपत्ता टाकूया. थोडासा आपण हलवून घ्या व्यवस्थित. लसणाने कशी भाजी खूप छान होते, टेस्ट पण लागते आणि खूप छान चविष्ट लागते भाजी लसूणच्या फोडणीने. थोडेसे लालसर करून घेऊया आपण लसूण, म्हणजे ते चांगले चवीला लागेल भाजी आपल्याला. असे थोडेसे ब्राऊन कलर करून घेऊया. त्याच्यानंतर आपण टाकूया कांदा आणि टोमॅटो. ते व्यवस्थित चांगले मिक्स करून घेऊया. त्याच्यात आपण थोडंसं तेल टाकूया, मला कमी वाटतं म्हणून मी टाकते. तुम्हाला मग ते सगळं एकजीव करून घेऊया आपण. ही भाजी खूप छान लागते, ट्राय करून बघा. डाळ भात आणि ही भाजी आणि चपाती खूप छान लागते. मी तुम्हाला सर्व करून दाखवेन घरी झाल्यानंतर, तुम्ही बघा. आणि मी नवीन नवीन रेसिपी टाकत राहते, तर तुम्ही लोक पण ट्राय करा. तर हे चांगलं एकजीव झालेलं आहे. त्याच्यात आपण करूया मसाला. हा घरचा मसाला आहे, घाटी मसाला. तो आपण थोडंसं 2 चमचे टाकूया. 2-3 तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं टाका. आणि धनिया हे मिरची पावडर थोडासा टाकूया कलर येण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण थोडंसं हळद टाकूया 1 चमचा. आणि मीठ टाकूया 1.5 चमचे. चांगली व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया.
ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण, कारण का तो मसाला ना थोडा कलर येईल. अशा प्रकारे कलर सुटायला आपण थोडंसं पाणी टाकतो, म्हणजे ते कसं कलर सुटेल. हे थोडा वेळ कड येऊ द्यायचं, मग आपण त्याच्यात टाकूया बटाटे. त्याच्यात आपण थोडासा लिंबू पिळून टाकूया, म्हणजे खूप छान चव येईल. असं आंबट अशी आंबट छान अशी चव लागेल. जास्त नाही, 1-2 थेंबच टाकूया पिळून. अशा प्रकारे ग्रेव्ही झाली पाहिजे मस्त अशी. अशी ग्रेव्ही झाली, त्याच्यात आपण टाकूया हे धुतलेले बटाटे, बारीक बारीक कापलेले आहे, म्हणजे लवकर शिजतात ते. चांगलं एकजीव करून घेऊया आपण. मिक्स करून घेऊया. त्याच्यात आपण थोडंसं टाकूया पाणी, म्हणजे थोडं लवकर शिजेल. बस एवढंच. काही लोक ही भाजी रस्सेवाली खातात, काही लोक सुकी खातात. सुकी पण छान लागते, थोडेसे रसावाली पण छान लागते. मी सुकी करून दाखवते तुम्हाला. थोडंसं मी पाणी टाकते, ते बटाटे शिजायला पाहिजेत ना म्हणून. पण आपण ते आता वाफेवर शिजूया मीडियम गॅसवर. अशा प्रकारे मग याच्यात आपण ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू. अशी बारीक चिरलेली कोथिंबीर अशी वरून आपण टाकू. आता आपण याला मीडियम गॅसवरती शिजायला ठेवूया वाफेत. तोपर्यंत मी स्टॉप करते व्हिडिओ. हाय फ्रेंड्स, आता आपण खोलून बघूया कशी झाली आहे भाजी. ही बघा, छान अशी त्याला कड आलाय. ही भाजी ही अशा प्रकारे बनते. अजून ही घट्ट होईल, मी तुम्हाला सर्व करून दाखवेन ही भाजी. आणि तुम्ही लोक पण नक्की ट्राय करून बघा ही भाजी कशी लागते. आणि मला यूट्यूब चॅनलवरती तुमचा असं सपोर्ट राहू द्या. थँक्यू, धन्यवाद.